हाय, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू। येस, आज का सेशन तो बहुत ही ज़बरदस्त हुआ है। जसं आपण म्हणतो की आजचा दिवस हा माझ्यासाठी चांगला गेला पाहिजे, तर चांगला दिवस जाण्यासाठी चांगल्या माणसाच्या सान्निध्यात राहणं, चांगल्या ठिकाणी येणं आणि योग्य वेळी येणं ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात। जसं की तुमचं रोज लाईव्ह सेशन असतं सकाळी 5 वाजल्यापासून। त्याच्यामध्ये सुरुवात असते मेडिटेशनपासून, नंतर तुमची 45 मिनिट्स एक्सरसाइज करून घेतली जाते। नंतर ती झाल्याच्या नंतर तुमची काळजी केली जाते, म्हणजे तुम्ही आत पहिले कुठे होता आणि आता तुम्हाला कुठे न्यायचे, म्हणजे कुणाचं वजन वाढलेलं आहे, कुणाला कमी करायचे, कुणाचं कमी आहे वाढवायचं आहे, कुणाला आरोग्य बाबतीमध्ये जे की वजनाशी संबंधित काही समस्या आहे ते विचारून आणि ज्या लोकांना अनुभव आले त्यांचे रिझल्ट शेअर झालेले असतात, त्यामध्ये मार्गदर्शन केलं जातं, करेक्शन केलं जातं। आणि त्याचबरोबर एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे रोज एक काहीतरी नवीन ऐकायला भेटतं, पॉझिटिव्ह विचार असतात त्याच्यामध्ये। आजचं सेशन खूप जबरदस्त झालं, जसं की आजचं जे काही होतं तो एक प्रसंग होता आणि तो रिॲलिटीमधला होता, जे की आपण लहानपणापासून बघा, जर कॉमेडी पिक्चर मराठीमध्ये म्हटलं तर अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांचे आणि महेश कोठारे यांचे पिक्चर आपण पाहत आलेलो आहोत। पण त्याच्यामध्ये बघा आता जीवन गौरव पुरस्कार हा अशोक सराफला भेटला, पण त्याच्यामध्ये त्यांचा एक मित्र 48 वर्षीच तो गेलेला होता। आणि विशेष म्हणजे 75-80कडे गेलेले त्यांचे आत्ता जे आहेत त्यांचे मित्र। तर सगळ्यात मोठी दुःखद गोष्ट आहे की जो कंटिन्यू लोकांना हसवत राहिले ते आरोग्याबाबतीमध्ये कमी पडले, जे की त्यांना ज्याही आरोग्याबाबतीत समस्या आल्या ते खूप कमी वयामध्ये 50च्या आतमध्ये गेले। तर ही गोष्ट खरोखरच आहे की आपण आपल्या स्वतःसाठी किती वेळ देतोय, कारण की खूप इम्पॉर्टंट आहे। आणि हेच जर आपल्याला आपल्या जीवनामध्ये उतरवायचं असेल तर कुठंतरी आपल्याला शोध घ्यावा लागतो आणि टाईम हा कधीच योग्य येत नाही। मेरा टाईम आएगा, मेरा टाईम आएगा हे डायलॉग आता खूप जुना झालेला आहे। तर टाईम कधीच येत नसतो, तो टाईम आणावा लागतो। वेळ कधीच भेटत नाही, वेळ आपल्याला काढावा लागतो। आणि सकाळी जर तुम्ही स्वतःसाठी 5 वाजता वेळ दिला तर तुम्हाला मेडिटेशन म्हणजे काय आहे हे पाहायला ऐकायला भेटतं, अनुभव घ्यायला भेटतो। त्याचबरोबर 45 मिनिट्स एक्सरसाइज झाल्याच्या नंतर आपल्याला काय वाटतं आपल्या शरीराला, त्याच्यानंतर आपल्याला 114 घटक रोज कोणते खायचे असतात आणि का खायचे असतात आणि आपल्या शरीराला त्याचा काय केसापासून नखापर्यंत फायदा होतो, या सर्व गोष्टीची माहिती तुम्हाला भेटते, अनुभव ऐकायला भेटतात। आणि त्याचबरोबर एक नवीन विचार दिवस बघा, जसा आपला मोबाईलला चार्जिंगची गरज असते तसंच आपला दिवस चांगला आणि एकदम सकारात्मक जाण्यासाठी आपल्याला विचाराची गरज असते। जसं आपण शरीराची पण काळजी घेत नाही असं नाही, परंतु तशीच जर आपण आपल्या विचाराची पण काळजी घेतली की कुठला खुराक द्यायचा आहे आपल्या माइंडला, तर हे पण खूप इम्पॉर्टंट आहे। तर हा एक नवीन आम्ही रोज शिकतोय आणि तुम्हीही जॉईन करू शकता, पाहू शकता, कारण की ही ऑनलाईन आहे, फ्री सेशन आहे। असा आपला सकाळी उठल्यावर कुठे टाईम जातो आणि आपला टाईम जर आपल्याला खरं आपल्या स्वतःसाठी इन्व्हेस्ट करायचा असेल, पहिला आपल्याला पैसे खर्च करायचे नाही आहेत, तर पहिला आपल्याला टाईम खर्च करायचा आहे। तर निश्चित तुम्ही जॉईन करून बघू शकता, स्वतः अनुभव घेऊ शकता। जसं आपण लहानपणी बघा निरम्याची ॲडव्हर्टाईज पाहत आलेलो आहोत की पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे। तो मी तर असं म्हणेल की पहिलं तुम्ही या, नंतर विश्वास ठेवा। अगोदर या, थांबा, शेवटपर्यंत ऐका आणि त्यानंतर तुम्ही 3 दिवसानंतर तुम्ही रिझल्ट घेऊ शकता। कारण की आयुष्य हे कधीच एका मिनिटात बदलत नाही, परंतु एका मिनिटात घेतलेला निर्णय हे आपलं आयुष्य बदलतो। तर निश्चितच आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत आणि आपलं आयुष्य हे फक्त आणि फक्त आपल्याच हातात असतं। सकाळी ज्यावेळेस आपल्याला भगवंत उठवतो तर सकाळी झोपेपर्यंत हे फक्त आणि फक्त आपल्यावर सोपवलेलं असतं की आपण काय करतो आहे नेमकं, आणि शेवटी संध्याकाळी तो आपल्याला झोपवतो पण,
परंतु पुन्हा जर आपल्याला उठवलेला दिवस जर देवाची गिफ्ट म्हणून जर आपल्याला खरंच प्रत्येक दिवस साजरा करायचा असेल तर मनाने शरीराने आपण फ्रेश असलं पाहिजे. देवाने दिलेल्या त्या दिवसाचं जे काही आहे ते सार्थक केलं पाहिजे. आणि कुठल्याही फील्डमध्ये आपण असो त्याच्यामध्ये पहा, आपण जर निरोगी असेल तर आपण कुठल्याही कामामध्ये लक्ष लागतं, जेही आपण करतो त्याच्यामध्ये लक्ष राहतं आणि आपण खुश राहू शकतो. यस, तर सर्वात महत्त्वाचं आहे राईट टाईम ओळखणं, राईट पीपल आणि त्याचबरोबर काय योग्य वेळ महत्त्वाची तर आहेच, त्याबरोबर योग्य संगत आणि त्याचबरोबर आपण घेतलेला आपला निर्णय हे खूप इम्पॉर्टंट आहे. जेवढं आपण लवकर घेऊ तेवढं आपण जीवनामध्ये पुढं जाऊ, कारण की उद्या कधीच कोणाचा येत नाही. जे काय आहे ते आज आहे आणि आपण आज जर केलं तर 100% आपण पुढे जाऊ शकतो. येस, सो थँक्यू व्हेरी मच. माझ्याकडून आज एवढंच होतं.